डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ सुरू। पेट्रोल 87 पैसे तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ। 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढीचा फटका। कोल्हापूरसह नागपूरकरांना इंधन दरवाढीचा मोठा फटका। पेट्रोल थेट 109 रुपयांच्या उंबरठ्यावर। मुंबई आणि पुण्यातही इंधनाचे दर कडाडले। दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा 1 रुपयाची वाढ। सीएनजीचे दर 81 रुपये 9 पैसे प्रति किलोवर, तर 10 दिवसात तिसऱ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ। सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव महागला। वडापावसाठी आता 20 ते 35 रुपये मोजावे लागणार। व्यावसायिक गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्यामुळे वडापाव महाग। राज्यात अनेक जिल्ह्यात इंधन टंचाई। वाशिम, जळगाव, हिंगोली, बुलढाण्यामध्ये पेट्रोल पंपावर डिझेल नसल्याचे फलक। वाहन चालकांना नाहक त्रास। शेती कामांना डिझेल नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता। हिंगोली आणि जालन्यामध्ये पंपावरती राडा। कळमनुरीतील पंपावरती रांग लावण्यावरून 2 गटात वाद, तर बदनापूरच्या सारथी पंपावर कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद। डिझेल विक्रीला उशीर केल्यामुळे धक्काबुक्की। डिझेल अभावी छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी। शहरात टँकरद्वारे होणारा पुरवठा पूर्णपणे कोलमडला। मनपाचे 40 ते 45 टँकर्स दुसऱ्या दिवशीही रस्त्यावरती उभेच। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास। पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर फडणवीस मुंबई शिर्डी वंदे भारतनं प्रवास केला। शिर्डीमधील कार्यक्रमाला हजेरी लावणार। चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजचं पंतप्रधान मोदींना पत्र। पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत घेण्याची मागणी। त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती 15 ते 20% कमी होण्याची शक्यता। भारताला इंधन पुरवठा करण्यास अमेरिका कटिबद्ध। भारत दौऱ्यावेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचं वक्तव्य। मार्को रुबियो नवी दिल्ली, आग्रा आणि जयपूर या शहरांना भेटी देणार। विधान परिषदेच्या 11 जागांवर शिंदेंची शिवसेना ठाम। तडजोड नाही। शिवसेनेनं आधीच भाजपसमोर 7 जागांचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला 3 ते 4 जागा दिल्या। सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेत खलबतं। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावरती बैठक सुरू। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण उपस्थित। विधान परिषदेच्या जागांवरनं 3ही नेत्यांमध्ये चर्चा। नीट पेपरफुटीनंतर राजस्थानमधील एका विद्यार्थ्याची आत्महत्या। पीडित कुटुंबासोबत राहुल गांधींचा फोनवरनं संवाद। आम्हाला न्याय द्या, पीडित कुटुंबियांची राहुल गांधींकडे मागणी। नीट प्रकरणात आणखी एका प्राध्यापिकेला अटक। प्राध्यापिका मनीषा हवालदारला पुण्यातनं ताब्यात घेतलं। या प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक। लातूरमधल्या 4 डॉक्टरांची सीबीआय चौकशी सुरू। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना धमकी। दिपकेंना अश्लील भाषेत शिवीगाळ। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका यांना जीवे मारण्याचा प्रयत्न। IRGC संबंधित व्यक्तीवरती हल्ल्याचा आरोप। हल्ला करणारा इराकचा नागरिक असल्याची प्राथमिक माहिती। अमेरिका इराणवरती हल्ला करण्याच्या तयारीत। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्व खासगी दौरे रद्द। ट्रम्प स्वतःच्या मुलाच्या लग्नालाही जाणार नाहीत। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरहानच्या अंत्यविधीला हिजबुल अल बद्रचे प्रमुख उपस्थित। इस्लामाबादमध्ये टॉप दहशतवादी संघटनांचे प्रमुख एकत्र दिसले। स्टेट बँक सलग 6 दिवस बंद राहणार। 23 मे ते 28 मे पर्यंत बँकेचं कामकाज बंद। कर्मचाऱ्यांचा संप। विकेंडच्या सुट्ट्यामुळे बँक बंद, तर बँकेचे सर्व व्यवहार खोळंबणार। इयत्ता 11वी प्रवेशाचं संकेतस्थळ ठप्प। सलग दुसऱ्या दिवशी सर्व्हर डाऊन। 11वी प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ। पहिल्या फेरीची निवड यादी 29 मे रोजी जाहीर होणार। नवी मुंबईत सोमवारपासून 10% पाणी कपात। आठवड्यातनं 2 दिवस संध्याकाळी पाणी पुरवठा बंद राहणार। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। साताऱ्याच्या पश्चिम भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। कणेरी डोंगरावरती जोरदार पावसामुळे ओढ्यांना पूर। आतेड गावामध्ये वीज पडून गायीचा जागीच मृत्यू।
राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ. आतापर्यंत 232 रुग्णांची नोंद. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्माघाताचे रुग्ण सर्वाधिक. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार. प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC. गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900 6200 681 या क्रमांकावर.